नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ओळखणी झाल्यानंतर आपल्याला शेंडा खुंडणी करायची आहे आपल्या सोयाबीनची। तर पहा, गेल्या वर्षी आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे प्रयोग केलेला आहे। तर तुम्हाला शेंडा खुंडणी कधी करायची बघा आणि का करायची। शेंडा खुंडणी केल्यामुळे काय होतंय, आपल्या बऱ्याच जे सोयाबीनचे वाण आहे, संकरित वाण आहे, त्याची उंची 4 फूट 5 फुटापर्यंत वाढते। त्याच पद्धतीने जमीन जर कसदार असेल तर शाकीय वाढ जास्त होते आणि शेंगा कमी लागतात। तुमचं जर सोयाबीन कमी दिवसात येणार असेल, जसं 90 ते 95 दिवसात JS 335 आहे, 612 आहे, 71 नंबर आहे, तर हे वाण कमी दिवसात येणारे आहेत। तर ह्या वाणाला 35व्या दिवशी फुलं चालू होते। तर फुलं लागण्याच्या 12 ते 13 दिवस आधी आपल्याला शेंडा खुंडणी करायची आहे। त्याच पद्धतीनं आपलं संकरित बागायती वाण असेल 100-120 दिवसात येणार, जसं फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा आहे, तर ह्याला 40 दिवसाच्या नंतर फुला अवस्था चालू होते। तर त्याचं ओळखणी झाल्यानंतर 25 ते 28 दिवसाच्या दरम्यान ह्याची शेंडा खुंडणी करायची आहे। शेंडा खुंडणी काय हाताने करणं शक्य नाही, तर तुम्हाला काय करायचंय, मार्केटमध्ये असं तुम्हाला शेंडा खुंडणी यंत्र मिळतंय। मशिनरीच्या दुकानात किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वर देखील आपण जाऊन ऑनलाईन त्याची ऑर्डर टाकू शकता। 600 ते 800 रुपये तुम्हाला असंही शेंडा खुंडणी यंत्र मिळून जाईल। तर पहा, याला खाली इथं वायर दिले आहे। तर ही वायर काय करायची, तुम्हाला लांब वायर आणि खाली पिन असते याला। तर ही पिन तुम्हाला इथं तुम्हाला बॅटरी जो पंप आहे तुमचा स्प्रेअर बॅटरी पंप, त्या पंपाला ही पिन तुम्हाला इथं जोडायची आहे आणि ह्याला इथं बटन दिलेलं आहे। तर हे बटन जर आपण चालू केलं तर ऑटोमॅटिक पुढे जे ह्याला ब्लेड दिलेला आहे, ब्लेड फिरायला चालू होते आणि अलगद तुम्हाला एक जरी मजूर तुम्ही लावला तरी आरामात एक मजूर तुमचा माणूस 1 ते 1.5 एकर सोयाबीनचा शेंडा एका दिवसात सहज खुडू शकतो। फक्त शेंडा खुडताना वरचे 2 पानाचा शेंडा अलगद खुडायचा आहे, जेणेकरून तुमचा फुटवा झाला पाहिजे, नुकसान झालं नाही पाहिजे। तर या पद्धतीने शेंडा खुडायचा आहे। शेंडा खुडल्यानंतर पहा, तुमचा फुटवा भरपूर होणार आहे आणि एकरी तुमचं 1.5 ते 2 क्विंटलनं सोयाबीनचं सहज ॲव्हरेज वाढणार आहे। तर या पद्धतीनं शेंडा खुंडणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून अतिरिक्त शाकीय वाढ पण थांबवता येईल आणि उत्पन्नात वाढ होईल। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं उत्पादन वाढवण्यासाठी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील। धन्यवाद।